काशीनाथ काय म्हणते लाईनमन साहेब गेले का? हाय म्हणलं अजून. गाडी गिडी दिसते का द्यायची? पाहिलं का? मला ओळा खाली होती बा गाडी. कुठं गेले अजून? तिथंच आहेत ते. मग वळाखालची गाडी सरपंच घरापासून नेली आहे ना, तिथं थांबलेत ते. बहुतेक जेवण करायला नेलं वाटतं सरपंचानं. तर झुमऱ्या आला होता बाहेर. मी विचारलं त्याला काय काही चालले कसं काय. तर झुमऱ्या म्हणे मीटिंग घेऊन राहिले म्हणे बा ते तंटामुक्ती अध्यक्ष हे ते 2-4 जण बोलावले ते ना शांताराम हे ते. बहुतेक आता त्या तंटामुक्तीच्या ऑफिसमध्ये मीटिंग घेणार आहे म्हणे बा असं सांगितलं. आणि ते बहुतेक गावातली ग्रामसभा घेऊन लोकायला बा सूचना द्यायच्या आहे की बा बिलं भरा असं त्याचं काहीतरी नियोजन आहे म्हणते. असं गोष्टी झाल्या म्हणते बा द्यायच्या. असं असं म्हणजे आता काय ग्रामसभा घेतात का? ते घेऊ दे ना. घेतली की मग सांगतो मला तू. मग करतो सारखं दुकान बरोबर. मग आता कसं काय आचारसंहिता लागू नाही का? एवढे मोठे लोक हे ते बोलावून बरोबर आहे का म्हणले? चुकीचं आहे. परमिशन आहे का काय याचं? बहुतेक जमतही नाही ना असं. अजून काही नक्की नाही ते. फक्त झुमऱ्या सांगे. आता तिथं साईच्या संघ होता त्यानं बिल भरले का? ते म्हणे बा माई बुडी कल्ला करून मी भरून टाकतो म्हणे. तर 2-4 जणांना बिल भरले. पण काही काही बा कंदील बुडा आपण हे ते सगळे बाकी आहे अजून. 5-25 लोक आहेत आपल्या सोबती समजा. तो आवरले दात खाऊन आहे पण लोक म्हणजे शिवल्याचं बिलकुल काटाच म्हणते लाईन. काही करा पण त्याचं बिल वसूल करा नाही तर लाईन काटा. 8 दिवस त्याला अंधारात मेला पाहिजे म्हणे. जाऊ दे लोकांचं कुठे ध्यानात घ्यायला पुरती. मग आपलं चालू द्यायचं. लोक काय रामपूरले मुक्तीन, शिवलालले बत्तीन, त्या लक्ष्मणले मुक्तीन, सरायला मुक्तीन, मलेच बत्ती म्हणते का? बत्ती देऊ का जीव घेते का मा लोक? मग याचीच काटली पाहिजे. काऊन काटली पाहिजे? सरायच्याच काटन मा बरोबर का? माईच काटणार आहे का? मग मायच काय एकट्याचीच काटायला येणार आहे का? ती मग पहिले तुमच्या काटाला लावतो मग माई काटू दे तुम्ही. हे पण काही म्हणे बा शिवला ते कसं लोकला चिडेला जावं. मग काय तू कसे कामं म्हणते असे करतो बा. ते अमरावतीला कपडा घेऊन आलो का बडणारे तेवढे ते घॅटो आला म्हणे. मग दिसला पाहिजे म्हणते फक्त असं म्हणेन मला. मग पण मॅडम नाही बा तसं काही नाही द्यायचं. चांगल्यासाठीच काम करते ते. तुमचं गैरसमज झालेला आहे. असं काही लोकांना होते त्याच्या लक्षात येत नाही. एखादं मला बत्ती देऊन मग काय व्हिडिओ बंद करता का? काही ना काही त्याची रौनक नाही पाहिजे का? मग असंच ते बरोबर करते ते. डायरेक्टरला जे करा ते बरोबर होते काही का बरोबर आहे. आता बिलाचं कसं करायचं मग पहा मग आता. वेट अँड वॉच करा जरासं. काय होते काय नाही तर बिल सध्या भरू नका. हो काय होते मी सूचना देतो तुम्हाला भरायचं असलं तर. लय समजा घाटापेंडावर आलं बा नाकातोंडात पाणी गेलं तरच द्यायचं. नाही तर तोपर्यंत द्यायचंच नाही. जेवढं होईल तेवढे ॲडजस्टमेंट करा तुम्ही. नाही करा हातपाय जोडा काही करा पण बिलं भरू नका. आपण लट्टा होती माणसाची काटली फाटली कसं असं वाटतं बा जाऊ द्या नाही तर भरून टाका. आपण मला काय शिवला भाऊ भरून टाका. आता पैसे आहे आपल्या जवळ काय बसतात जाऊ द्या भरून टाका. नाही माऊली भाऊ भरून टाकता का? हो तेच म्हणलं भरून टाकता कसं करता? जाऊ द्या ना बा कुठं बसता नसते लावत. अजून मग आता जोडा अजून काटा फालतू अजून तेच धंदे आहे ना पैसे आपल्या पैसे. बा थांबा जराशी गडबड नका करू ना. तिकडे काय येते वार्ता थांबा ना जराशी. कशी ना तू जाय बरं. अन्न झुमऱ्याला म्हणा काय कसं काय म्हणा पोझिशन येऊन पाहून जाणं. त्या पाहुणी तर म्हणलं काय आहे त्याच्यामुळे लवकर नियोजन सांगतो. त्याची जर ग्रामसभा असेल तर पहिले अर्जंटमध्ये सांगू. म्हणजे वरे कसं आपल्याला फिर मारून देता येते. मग बस तेल टाकली जाय तिकडे. काढतो ना वार्ता काढतो मी. टेन्शन नको. चला बाबा चला. मग आता अशी परिस्थिती निर्माण झाली तर आता कसं आहे यायले पैसे भरणं आहे आणि इकडे वसुल्या काही होऊन नाही राहिल्या. तर आता याच्यातून काहीतरी आता समजा सुवर्ण मध्य काळगड्या देवीदास म्हणजे तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून काय पोलीस संरक्षण घ्यायचं ते सांग. बाकी काय करा ते तू सांग आता. माय काय म्हणणं होतं सरपंच साहेब की बा आपण समजा पहिले लोकांना समजून सांगा. त्याची एक मोठी मीटिंग बोलवा. त्याला माहिती देऊन द्या की बा असं पद्धतीनं आपल्याला बिल भरणं आहे. कारण की कसं पर्याय नाही याच्यातनी. तर असं त्याला समजा कसं माणुसकीच्या नात्यानं आपण सांगा असं मला वाटते बा. फालतू तोडताड केल्यापेक्षा पहिला पर्याय ना जास्त हे नाही करतायत ना. आता आचारसंहिता लागली नाही का? मग 4 जूनपर्यंत आता काहीच हालचाल नाही. ते ग्रामसभा नाही ते कशी काय घेता येईल ती लोकांना समजावून सांगाले मीटिंग नाही बोलावता येत ना. तर आता कसं करावं लागेल आपल्याला ते देवीदासच सांगन बा आता. नाही रे देवीदास काय कसं करतं सांग बा तू आता. काय म्हणतो मीटिंग काही घेऊ नका. नसतीचे कामं काही काढू नका. ते शिवल्या माहित नाही का मग दिन आचारसंहितेचा भंग केला दिन दडपून तुम्हाला. त्यापेक्षा आपण काय करू जेवढे थकीत लोक आहे त्याची यादी काढा तुम्ही. सरळ मी रुग्ण घेऊन येतो. टिनावर आहेच माय रुग्ण घेऊन मी बसतो तिथं. कोण येते अडवाले काय करतात पाय तुम्ही. हो जेवढी यादी आहे फक्त तेवढी बाहेर काढा आणि दळ तोडणं सुरू करा. आपोआप एकाची तोडली की बाकीची बिलं घेऊन येते. बरं हो ना मी तेच म्हणतो. आपलं भरलं बरं आजच भरलं. आपल्याकडे होतं ते 1600 रुपये भरलं साहेब. यायचं आलं समजा आणि आपलं झुंबर भाऊचं आलं. हो त्याचं भेटलं समजा. दोघांचे आले आता याच्यात. हा त्या दोघांनी तिघांना भरती होती का? हो बाकीचे बरेच आहेत ना. 5-50 लोक म्हणल्यावर कमी झाले का? मग आता आपल्या चक्कीचं समजा मी देतो. हो आता काही गेलेत ते असे मुंशीराम भाऊ काहीतरी वसूल झाली म्हणते. तर ती बी ॲडजस्टमेंट करतो मी लवकरात लवकर जेवढी होईल तेवढी. समजा नाही झाली तर मग खटखाट करून टाका. जाऊ दे तिकडे जयरामजी की. बरं ठीक आहे. मग आता देवदास भाऊ मध्ये तसं पाहा लागेल. मग आता काही अडचण नाही ना. काही म्हणजे वांदेल काम होईल. एखादा कसा भांडकुदळ माणूस असते आडवा झोपा जावा असं तर काही होणार नाही ना. नसते जापत कोणी नाही हातही नाही टाका. देवदास भाऊ म्हणलं कसं विशेष नाही आमच्या इथं. हो फक्त त्या इथं रुग्ण संघ असलं की मग कसं गोष्टच नाही पुढची. नाही बाकी लोकांच्या काटू म्हणा आपण. पण आता तुमचं ग्रामपंचायतचं पाणी पुरवठ्याचं कसं करता म्हणलं ते काटा लागते ना आम्हाला. 27,000 27,500 आहे ते. 12-12.5 हजार पर्यंत आलं म्हणते ग्रामसेवक साहेब म्हणे. व सगळं मागचं पुढचं कसं झाले म्हणे वसुल्या. तर 27 तर होणे कठीण आहे. पण पाहतो आम्ही ॲडजस्टमेंट करतो. संध्याकाळपर्यंत जे काय होईल ते पाहून घेऊ. मग तेच म्हणलं कसं पाणी पुरवठा बंद नाही झाला पाहिजे गावाचा. कारण की चिवचिव वाढते बरं सरपंच साहेब. तेच म्हणलं
तेच तर पाहा लागते बाबा. काही जास्त हे बाबा म्हणजे अंगावर नाही देतात ना. सगळं कसं शांततेच्या मार्गाने घ्या लागन आपल्याला, नाही का देऊ समजा. मग आता असं ठरवतं का मग आता? बस हे बा पाण्याची बिलाची सोय लावा तुम्ही. हो, कसं काय आहे तर ते करा ऍडजस्टमेंट. आणि बाकीचे जे जे आता थकीत आहे त्याची तोडं सुरू करून द्या. करा. सुरुवात कुठून करता? सुरुवात करा ना. कुठून लिस्ट कुठून आहे? ते लिस्ट कुठून आहे म्हणलं? सीताराम पवार आहे 511 पहिला. हो, मग त्याच्यानंतर बाकीचे आहेत झोको 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 झोको. मग ते घेऊन घेतो. मग सुरुवात करून द्या. चला हो, चला आताच्या आताच काटणं सुरू घ्या. त्या गण्याला आवाज द्या आणि चालू द्या लवकर. रपर 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 मोकळे. मग चला मी बाथरूम न घेऊन येतो 10 मिनिटांनी. हो, या तुम्ही तिथे या. म्हणलं कंदिलाबाजीच्या घराची तिथे जे खंबा आहे ना, या तिथे या सगळे. काय लाईन साहेब गण्या खाली उतर म्हणला. खाली उतर. कसं काय तुम्ही लाईन काढवायला माहिती? लाईन कशी काय काढवायला हे मला पहिले सांगा तुम्ही. कशी काय म्हणजे आता सांगा सांगा म्हणलं बा देवदास भाऊ. सांगा म्हणलं काय आहे तिथं. कारण काय सांगा शांताराम भाऊ. नाही ते सगळं सरपंच साहेब काय आहे तर पहा तुम्ही. त्याचं पहिले निपटारा करा. काय आहे प्रकरणाचा, काय म्हणणं काय द्यायचं आहे का पहिले. काय कंदीला म्हणजे काय म्हणणं आहे म्हणलं? थकीत बिल आहे का नाही म्हणून ते काटकूट करणं सुरू आहे. त्याशिवाय पर्याय नाही ना. सांगा मग आता तुम्ही जर लाईनची बिल नाही भरसान तर कसं काय होणार आहे ती? सगळ्यांना जर असंच म्हणलं तर हो पण मग सुरुवात का मासपासून करायची का बा कोणत्या याची? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बिल रेग्युलर भरतो आता भरायला तयार आहोत. परंतु बिल किती आलं याचा तर तुम्ही विचार करा काही ना काही. काहीच्या काही आपलं बिल दिलं लावून आपला हातानं आकडा टाकल्यासारखा काही बी अंदाजी. म्हणलं पहा ना 511 रुपये बिल माझ्यासारखे माणसाले गरीब माणसाला 2 लाईट वापरणारा माणूस. आणि म्हणलं कसं काय बिल आलं? तुम्ही चला ना माझ्या घरी चला ना. युनिट पाकिट झाले तर 30 युनिट झाले फक्त. 30 युनिट झाले. पण आता तुम्ही सांगा थकीतच्या यादीत तुमचं नाव आहे. त्याच्यानं आम्हाला कसं काटणं भाग आहे ती. त्याशिवाय बा तुम्हाला तेवढं बिल भरावं लागते. नंतर त्याच्यात काय करायचं ते करू आपण. नंतर तर नाही ना हो. पहिले तुम्ही पाहता खरं हो. तुम्ही धरलं की आपलं काटणं नका सुरू करू. पहिले तुम्ही नीती नियमानुसार आमचं बिल किती काय किती याचं पहिले पाहून घ्या तुम्ही. बायफर्गेशन करा. नंतर तुम्ही काय करायचं कारवाई करा ना. आम्ही का नाही थोडी म्हणून राहिलो की तुम्हाला. पहिले चला तुम्ही मीटर पामा आहे. बरोबर आहे कंदिलाबाजी बरोबर आहे. लाईनमॅन साहेब तुम्ही काय करा पहिले त्याचं रिडिंग पहा. त्यानंतर बाकीचं मीटर चेक करा. घरात काय काय आहे हे चेक करा. त्याच्यानंतर तुम्ही मग काय होते काय नाही ते पाहून या. नंतर काटा यायचं. म्हणजे कसं पहिलं त्याला इग्न नको. उतर गाडी खाली उतर तू. ठीक आहे 5 मिनिटात येतो मी. चला चला ठीक आहे. चला दाखवून द्या काय आहे ते. चला लवकर या. आम्ही इथंच बसतो काय. हो या लवकर या फटकन. काय होते म्हणलं सुरुवात चांगली झाली नाही रे. हो मस्त कसं कंदील बुड्याचं चांगला काय होते काय म्हणतात. बहुतेक 100% सांगतो ना यायची दादा झमकणार आहे पाहिजे तू. आपण ते रूम न घेऊन आहे ना देवदासराव. मग त्याच्यानं कसं कोणी काही वचवच करून नाही राहिलं असं आहे. बाकी जर अंगावर आले की ते रूमनच काढते ना असं आहे ना. नाही हो पाहिजे तू काहीच नाही. पाहू दे ना आता ते काय होते कंदीलाचं पाहून आता. भरा आता कसे भरा माणसं सांगा तुम्ही. सांगा आता 511 रुपये बिल आलं मध्ये कसं काय आलं मध्ये. आता फॅन काढला मी. शिन्नीचा फॅन आहे माझं. हे एक फॅन आहे. हे समोरचे 2 लाईट लाईन झिरोची. नंतर एक लाईट. दुसरं काय आहे नाही. मिक्सर नाही ना कोणती टीव्ही नाही ना कोणता रेडिओ नाही. मग एवढं मोठं बिल येते कसं म्हणलं आम्हाला. 511 रुपये म्हणजे कसं काय झालं. आणि तुम्ही पाहा तुम्ही मीटर पाहा. मीटर सुरू आहे सगळं सुरू आहे तरी बी इतकं मोठं बिल 511 रुपये. मागच्या वर्षी मला 250 रुपये आलं 30 शिल्लक आलं. मग आता म्हणजे म्हणा ना तुम्ही आपलं कसंही आपलं धरलं लिहिलं म्हणजे काही आहे का नाही अंदाज म्हणलं त्याचा. पाहा तुम्ही युनिट पाहा किती झाले आमच्या तर. पाहा खरी आला आता. तर 30 युनिट झाले राजा तुमची या महिन्यात. 30 युनिट झाले पूर्ण समजा. तेच म्हणलं ना कोणत्या हिशोबाने कोणत्या लावलं तुम्ही 511 रुपये ते म्हणून राहिलं मी तुम्हाला. कारण की तुम्ही इथं रेट लिहून दिला किंवा याच्यात असं लिहिलेलं आहे MTR ऑर्डर 226/2022 आदेशानुसार विद्युत नियामक आयोगाने दिनांक 1/4/23 पासून निर्धारित केलेले वीज दर खालीलप्रमाणे. त्यात असं दिलं आहे ना की 0 ते 100 युनिट वाल्यासाठी 4 रुपये 41 पैसे वीज आकार आणि ISA रुपये प्रति युनिट 0.250. तर माय किती झालं मग. 30 युनिट झालं माय. मग 30 युनिट म्हणजे 100च्या अंदरमध्ये बसलो का मी. मग माय किती व्हायला पाहिजे 132 रुपये 30 पैसे होऊन राहिले माय 4 रुपये 41 पैशानं. आणि जे काही 0.250 रुपये कायचं आहे करते त्याचे जर पकडे 30 युनिटचे तर ते झाले 7.5 रुपये. म्हणजे माय 139 रुपये 80 पैसे असं बिल यायला पाहिजे. आता तुम्ही भल कसे काही काही स्थिर आकार वीज आकार वहन आकार इंधन समायोजन आकार वीज शुल्क आकार वीज विक्री आकार म्हणजे का सरे आकार आमचेच उरावर आहे का हे. काही बी आपलं काही बी बिल लावलं 511 रुपये येऊन राहिलं 140 रुपये. सांगा बरं मग आता कसं काय भरा आम्ही. आता मला पाहू द्या तर तुमचं बिल कसं आहे. थांबा या महिन्यात आता मागच्या महिन्यात तुम्हाला 250 रुपये दाखवलेला आहे. या महिन्यात तुमचं रिडिंगच नाही येतं ना. रिडिंग कुठं घेतलेलं आहे याच्यात अंदाजी दिलेला आहे नाही. मग अंदाजी दिलं तर मग म्या दिला कधी तुम्ही दिला ना बिल मला का म्या दिलं तुम्हाला. तुम्ही आता रिडिंग नेलं नाही नेलं आमचं आम्हाला माहिती. आता आम्हाला काय माहिती तुम्ही आले काही गेले काही. आम्ही आता दिवसभर घरी असतो का. मीटर बाहेर आहे आमचं. मग पाहायचं त्यांनी न्यायचं. मग आता त्याचा आमचा दोष आहे का मग ते त्याने रिडिंग नाही नेलं तर मी काय करू ना. तुम्ही घरी नसता एखाद्या वेळेस मग कसं त्याला ना इलाज असतं. मग आता बाहेरच्या बाहेर नंबर टाकून मग हे करून घेते ते फोटो काढते तेवढं टाकून देते ते अंदाजी असं आहे ते. म्हणून कसं तुमचं बाहेरचं जे फाटक आहे का ते उघडं ठेवत जा ना. ते कोणतं फाटक आहे का ते एका लाचीत पडते ना ते. अरे बाबा फक्त कोंडा लावायला असते त्याला. ते उघडून जायचं आणि पाहायचं ना. आमचं सांगणार द्यायला की येत जाय बाबा पाच जाय तू येत जाय ते. अरे मला काहीच नाही तिकडे जाते बिन लेती बिन आपलं त्या तिच्या फाटकावर लिहून ठेवलं 32 22 23 25 आणि त्याचा फोटो काढला आणि त्याला टाकून म्हणजे अंदर याचं नाही पाहायचंही नाही काहीच नाही. आणि डायरेक्ट आपला 500 रुपये 11 रुपये बिल देऊन टाकायचं. काही नाही तुमचे बिल होय का काय म्हणलं काही त्याचा हिशोबच नाही बा. नाही त्याचा इलाज नाही. ते कसं आहे लॉक दाखवलेला आहे. पुढच्या वेळेस आपण रिडिंग घेऊन त्यानुसार मग आपण करून टाकू ते बरोबर.
पुढच्या कुठं किती चक्र मारा तिथं गर्दी किती असते मरणाची. हे पहा तुम्ही राऊंड मारा याच्यावर आणि जे काय ओरिजिनल बिल आहे आमचं युनिटनुसार 139 रुपये किती पैसे 80 पैसे. हो बस तेवढं आपलं बिल मारा. बस त्याच्यावर आपण बिल भरतही नाही आणि आपलं काटलं तर आपण तिथं बिलकुल उभाच राहतो. हो आपलं जर काटलं तर हो सांगू राहिलो. बरं ठीक आहे. समजा 30 युनिट तुमचा नाही का, फक्त 30च युनिट वापरता तुम्ही नाही, म्हणजे वापर असा लय कमी दिसते मला तुमचा. काय समजा 2 लाईट बाहेर, एक अंदर आणि एक फॅन समजा नाही का, बाकी काहीच नाही समजा. इस्त्री काही असं तसं काही दुसरं अजून इस्त्री कोण करून राहिलं घरी. मग आज कोणाला गरज आहे त्याची. ते नाही इस्त्री नाही आपली इथं, कोणता मिक्सर नाही, कोणता ग्राइंडर काहीच नाही आपली इथं. काय म्हणजे काहीच नाही. म्हणजे हे होतं तुमच्या घरी ते आपलं पाणी गरम करायचं ते हो पाण्यात टाकायचं तो बकेट ते हिटर हे काय बोलू राहिलं म्हणत नाही ना रे बा. ते कुठं राहिलं माझ्या घरी हिटर कुठं आणलं माहिती काय होतं हिटर काही लावता चायचं असेल ते. आणि पायदा बा हिटर वापरत नका जो म्हणलं ते पाण्यात टाकता राहायच्या लय जण चिपकले बरं दिले. ते मग कसं काय फायदा बा. नाही तर बस दुसरा वायर सुरू हे बी मीटरचंही सुरू असं तर काही नाही ना अप्पल डुप्पल. नाही ना बा पाहून घ्या ना बा वायर गिरे पाहून घ्या तुम्ही मीटर बा कुठून का बाहेरून काढायला का आम्ही काही राजा बोलता मग वरून आकडे टाकले आम्ही काही आपलं मनाचं. मग आमचं 30 युनिट झालेला 139 रुपये 80 पैसे बिल आताच भरतो क्लिअर करून टाका. बरोबर ठीक आहे 139 रुपये 80 पैसे करून टाकू तुमचं झालं. तर दुसरी गोष्ट ते फाटक आता पुढच्या वेळेसपासून उघडं ठेवत जाते. त्याची तारीख असते त्या तारखेच्या तेवढ्या हिशोबातनी उघडं ठेवत जाते जेणेकरून त्यानं ते मीटर रिडिंग नेलं पाहिजे. जर नाहीच नेलं कदाचित तर तुमच्याजवळ मोबाईल ॲप आहे त्याचं महावितरणचं त्याच्या माध्यमातूनही सुद्धा तुम्ही त्याच्यातून आपलं जे रिडिंग आहे ते पाठवू शकता आणि आपलं बिल वाचू शकता. समजलं का. हां बस ते करा तुम्ही मोबाईलमध्ये घेऊन घ्या ते ॲप. बरोबर ठीक आहे. ते भाण्याला सांग तुम्ही काय कसं करायचं तर. हो पाहतो ठीक आहे. मग द्या ते बिल द्या आमचं पैसे भरून देतो मी आता मोकळं. पण कधी लाभायचं काय केलं तुम्ही काय केलं काय म्हणलं बिल कमी केलं का नाही. मग माया कमी करा ना तुम्ही. आता माया 3000 रुपये बिल आहे. असं कसं काय आलं एवढं मोठं सांगा बरं तुम्ही. सांगितलं ना भाऊ तुम्हाला पाहिलं ना तुमचं बिल 10 खेप सांगितलं ना तुम्हाला. 3 महिन्यापासूनचं थकीत बिल आहे त्याच्या अगोदरचं बी तुमच्यावर पेंटिंग आहे. मग ते बिल असल्यावर त्याचं व्याज हे ते सगळं धरून तुमचं 3000 झालं ना ते. कमा घरचं आहे का ते रिडिंग नुसार आहे ना ते तुमचं पहा ना तुम्ही. मग रिडिंग नाही का त्याच्यावर. नाही हे बा तुम्ही कंदी लाभायचं 511 रुपयाचं बिल तुम्ही 140 रुपयावर आणलं. मग कमीत कमी माझ्या 3000 तुम्ही आता 1-1.5 आणा तुम्ही. चला बा 1000-1.5 पर्यंत देऊन दे तुम्ही जाऊ द्या. अरे बाबा तुमची गोष्ट द्यायची अलग आहे ना बा. त्याचं रिडिंग घेतलेलं नव्हतं म्हणून त्यानुसार द्यायला ते दिलं. पण तुमचं रिडिंग नुसार आहे ना ते बिल. त्याच्यात सगळं व्याज हे ते क्लिअर दिलेलं आहे ते त्याच्यात काहीच बदल होत नाही आता. ते तुमचं थकीतवालं बिल आहे ते. अरे बबन पाहिलं ना आता तू मीटर पाहिलं आता तू काय अगोपणा करू राहिला. आता काटणं सुरू आहे काटू दे मुकडे ना. नाही तर 3000 रुपये बिल भर. नाही तर रिडिंग नुसार तुझे बिल जर नसलं तर मग काही वांधा नाही बा. आपण तुझी गलती आहे ते येत नाही इतके दिवस कोण नाही बिल भरलं. नाही आता बजेट नव्हता ना माझं म्हणून नाही तर भरत नव्हतं का मी आता भरायला तयार आहे ना. पण आता हे 3 नाही भरत मी लय होऊन राहिले. त्याच्यात काही बदल नाही ते रिडिंग नुसार आहे ते. मग त्याच्यात काय होणार आहे मग ते काही नाही. मग कमाल सर मग काटा काय करायचं मग आता काय अंधारात आता एखादा डसला म्हणजे मग समजा आता आमचं आम्हाला काय होते काय नाही आता. चल काय चल म्हणलं तुला शिवला लेटस मारून देऊ चला हो राहू द्या मग करा मला कट करा गाण्या कर शिवला भाऊ काही तुम्ही काही हालचाल नाही तुमची बा. तिकडे मला लाईन कट करणं सुरू आहे आता. तुम्ही आपली इथं बसून आराम करून राहिले. माझ्या घरची काटली ना देईन सांगा ना आता काय कसं करा मला माणसानं आता रात्री इरचं माणसानं कसं झोपा कसं काय करा गरबी किती आहे उष्णता मान किती वाढून राहिलं पारा वाढून राहिला म्हणजे विदर्भातला. आणि सांगा बा तुम्ही सांगा आता बोलून राहिले काटली म्हणता झालं का त्याचं सत्र सुरू झालं का काटाचं. काय तर सुरुवात कधी पुढेच्या घरापासून केली तिथे ना. पण वांदा असा आला त्याचं त्यानं बिल भरलं तिथं काय 140 रुपये होते त्याच्याकडे. ते बिल क्लिअर केलं त्याच्यानंतर आता नंबर लागला बबनरावचा. आता इथे मा घराकडे तसं म्हणजे कंदील बुड्याचं नाही पडलं नाही का. बरोबर म्हणजे एक सोबती कमी झाला आपला. आता बबनरावची सुरुवात झाली आता माझ्या घरापर्यंत पेटत येणंच आहे समजा येतो आपासून. बरोबर तर त्यानं ते याचं बिल भरलं का समजा आपलं या चक्कीचं लय मोठं बिल होतं म्हणे ते थकीतमध्ये होतं. आणि गावाच्या पाणीपट्टीचं बिल ते भरलं का त्यानं त्याचं काटलं का ना त्यानं पहिले आपल्याच काटणं सुरू केलं का. नाही ते काय पहिले आपल्यापासून सुरुवात असते कुठून बी. मग काय काही आपल्यावर दणका असतील पहिला. नाही त्याच्यावर कसं अन्याय होऊन राहिला नाही आपल्यावर अन्याय झाला नाही गोष्टीचा. मग ज्याचे जास्त बिल आहेत म्हणजे मोठे जागेवर राहिले आणि चिल्लरवाल्यावर दबावून राहिले. नाही बिलकुल आहे बा मी येतो तिथं काय तर काय प्रकार नाही. चला आता काय तुम्ही पाहून घेतो. मग काय मोठे सोळाचे ना आपल्या लाईनीला धरायचं लाईनीचे गचाड धरायचं मारायचं काही करायचं असं नाही जमणार ना. सगळ्याला समान न्याय असला पाहिजे. कोणी असो पहिले मोठ्यापासून सुरुवात करा मग लाईण्यापर्यंत. चला तिथं भेट तुम्ही काय त्या लाईन मध्ये. नमस्कार काय लाईन मग साहेब कसं काय चालू आहे म्हणलं तुमचं हे आपलं धाड सत्र सुरू आहे तुमचं लाईन कट करायचं. तर म्हणलं बबनरावची लाईन काटली तुम्ही. म्हणजे कसे काय बा त्याचाच पहिला सिरियल नंबर कसा काय लागला. तिथूनच करून सुरुवात केली तुम्ही. काय आहे तो उद्देश काय तुमचा. नाही तसं काहीच नाही. जे लिस्टमध्ये नाव आहे का सिरियल प्रमाणे त्यानुसार आम्ही घेतलेलं आहे की लहान मोठं असं काही नाही. तर आता पहिले आपण कधी लाभाजीचं घेतलं होतं तर कधी लाभाजीनं बिल भरलं पे केलं त्यानं तर त्यानंतर आता नंबर यायचा म्हणून काटला आता. असं म्हणजे समजा लहान बिल आले पहिले काटायचे मोठ्यावाल्याला काय सोडून द्यायचं का मग. नाही आता मोठ्यावाले काय सोडणार आपण जेवढे बी आहे लिस्टमध्ये सगळ्याचीच काटणार आपण कोणाची सोडणार नाही. याच्यात काही हेच नाही ना विशेष नाही राहिला ना. आता जेवढे आहे थकीत तेवढ्याची सगळ्याची काटकूट करायची. असं नाही पाहिजे ना ते. तुम्ही कसं गरीबापासून सुरू नका करू तुम्ही. आता कंदी लाभाची गरीब दिसले म्हणून का त्याची पहिले काटायची का. मग आता बबनराव गरीब माणूस आहे बा गरीब आहे मग का त्याच्यावर अन्याय करायचा का. जे समजा आपल्या गावातनी सर्वात जास्त मोठं बिल आहे ते पहिले काटा तुम्ही. ते पहिले तुम्ही तिथून सुरुवात करा नंतर लहानपर्यंत या. कारण की पहिले तुम्ही लाईनीचे गचाळ दाबता नंतर मोठे सोडून नाही देता. मग हे बरोबर नाही तुमचं.
नाही तसं काहीच नाही ना. तसं कोण आता काय आपण तसं करूच नाही राहिलं. सगळेच कट करू राहिलो ना आपण. नाही नाही, ते म्हणत नाही आम्ही. तुम्ही सगळ्यात मोठं बिल सांगा कोणतं आहे तो. आता सगळ्यात मोठं बिल आहे ग्रामपंचायतच्या पाणीपट्टीचं. हो समजा जे गावात पाणी पुरवठा होता त्याचं, तर ते आहे 27,500 रुपये. बस बस बस, तिथून सुरुवात करा तुम्ही आता. पहिले ते काटा. 2 नंबर कोण आहे. 2 नंबर चक्कीचं बिल आहे समजा सरपंच साहेबाचं. आणि 3 नंबरवर तुमचं आहे 5,500. ते चालते. आपला 3 नंबर आहे ना, चालते तरी चालते आपल्याला. आपण त्याच्यानी नाराजी नाही. आपल्यावर जरी आपली चूक असेल तर आपण मान्य करायला तयार आहोत. काटलं तर चालते, अंधारात राहू. पण कसं आहे नियमानं पहिले तुम्ही पाणी पुरवठ्याची लाईन कापा. हो ना, त्याचं कसं आम्ही बिल भरून राहिलो. आता थोडंफार समजा 12,500 रुपये वसूल झाली, तर आता बाकीची तुमची हे ते राहिली ते करून टाका. पाण्याचं बिल आपलं कसं मोकळं होते, गावातले नळ बंद राहणार नाही, वांदी येईन मग. पाणी येईन म्हणजे मग आता काय आम्ही भरावं का मग. ते आता आमच्यावर नाही आहे पैसे पाणीपट्टी भरायला. आता लाईनचंच बिल भरायसाठी आमच्यावर पैसे नाही तर पाणीपट्टीचं कुठून भरू. अंधारात राहायला तयार ना, काय करता काय आता. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतचं तेवढंही नाही का. म्हणजे लोकांना पाणी नाही पिऊ शकत तुम्ही. लोक म्हणजे लोकांना पाणी नाही देऊ शकत म्हणजे काय आहे तुमचं मग. नाही ना, आपण तुमचे करपट्ट्याच नाही ना रे बा. करपट्ट्या नसल्यावर आता अर्ध बिल कसं वसूल केलं काही माझ्याजवळचे असं करून ॲडजस्टमेंट हे ते करून आता भरणार होतो आपण आता. पण आता ते म्हणते की बा पूर्ण पाहिजे. मग पूर्ण पाहिजे तर आता तुम्ही द्या आता राहिले सुईले ते. पैसे नाही ना म्हणून होय ना वांदा. सगळ्या गोष्टी कशा पैशावर आलेल्या आहे ना. हो आता पैसे आमच्याकडे येतील 15 दिवसात देऊ आम्ही. आम्ही का नाही थोडी म्हणून राहिलो डुबवले का पैसे. पण ते थांबायला तयार नाही तर त्याला पैसे द्याच लागते पाणीपट्टीचे. आता त्याला ॲडजस्टमेंट केला आता 7,500 रुपये करा लागते. थोडंफार सगळ्यांना जर हातभार लावला तर काम होईन ते. माया चक्कीचा विषय नाही, माया चक्कीचं काटा म्हणलं त्याला. माया नंबर आहेच ना त्याच्यात. ते मला सांगू नका. ते त्याचं काय घेणं नाही मला. ते बिला फिलाचं ते ग्रामपंचायत पाच बसून काय करायचं तुम्ही. आम्ही कसं आम्हाला पाणी पुरवा, तुमची जबाबदारी आहे ते पहा तुम्ही काय आहे. तर आता लवकरात लवकर ते पहिले काटा, त्यानंतर चक्कीचं काढा, त्यानंतर माया काटा. जाऊ द्या काटा म्हणलं सरपंच साहेब काटून टाका. नियमानं घ्या. जाऊ दे तिकडे बिल भरतही नाही ते आणि काहीच नाही. जाऊ दे सगळ्यालाच त्रास होईल. त्याला होईन तर सरायलाच होईल. आणा इरीहून जा हापशीवर काय करावं लागते मग. घ्या म्हणलं लाईनमन साहेब पहिले आपलं पाणीपट्टी जे गावाचं आहे ते बंद मारा. त्याच्यानंतर चक्कीचं मारा, नंतर यायचं मारा आणि बाकी राहिले सुले चालत्या मग रट्टा. बरोबर तसं म्हणतो मग. आता आपल्याला वाटतं बा लोकांना पाण्याला अडचण होईल म्हणून आता ग्रामपंचायतला म्हटलं बापा ॲडजस्टमेंट करा काही ना काही. पण आता तुम्ही म्हणता की आम्ही भरत नाही, मग ते कसं काय करणार आहे. ते आमच्या गावाचा प्रश्न आहे. आम्ही निपटू काय करायचं. तुम्ही नियमानं काम करा. तुमचं जे काम आहे ते लाईन कट करायचं ते करून टाका. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. काय सगळ्यात जेवढे आहे तेवढे सरसकट नियम सारखा. बरं आता पहिले तिथून सुरुवात. जाऊ दे ना मग आम्हाला काय. असं आहे आता नाही का. उद्या मग सकाळी बोंबा मारते तर एक दिवस नरळे आले तर बोंबलतात लोक. बरोबर काय म्हणते मुलं, काय झाले का सगळे कटकुट झाले का. गेले का लाईनमन साहेब. काय अजूनही राहायला कोणी ना कोणाच नाही केले. फक्त इकडे ऐसे करेंगे वैसे करेंगे हे करतो ते करतो. काहीच नाही केलं तिथं. मग हे देवदास म्हणे या म्हणे कोण आहे सामने तर पोलीस स्टेशनला फोन लावून राहिला लाईन मग ते म्हणजे जाऊ द्या बरं लोकांनी बिलं भरले. आपल्या कशा नाही भरलं ना. मग काय 2,500 बरं भरले. बुटी बच्चे घेतले आणि भरून नाही टाकले. आपण दोघं राहिलो फक्त आता भरायचे. म्हणजे आता काशीला तर काही गरज होती का भरायची. म्हणजे सगळ्यांनाच भरली, आपणच राहिलो का. मग आपल्या अंधारात मरला लागते मग. काय तर तेच म्हणून राहिलो ना. मी भरून टाकतो बा. जाऊ दे तिकडे. मग काय करावं आता सगळ्यांना भरल्यावर आपणच राहू द्यावा. जाऊ द्या ना, मुकड्यानं बसा ना. आपल्याला काय भरं लागते. 2 दिवस जाऊ द्या ना मुकड्यानं. फक्त 1 दिवस अंधारात राहा तुम्ही आजचे दिवस. उद्यापासून आहेच ना मग रट्टा आपला. दिला आपला वरे टाकून जाय तिकडे. को मेरे भाई काही पता नसते ते. जिकडे तिकडे होते ते कोण नसते. मग किती जण आहे असे. कोळे टाकतं का बसा आणून काय का फालतू सापडून दंड पडते वरमान दंड बसते ते. आपण काय आजच टाकले काय. पहिले काय टाकू नये आपण. मग आता मागे ते कसं आलं तर मग घेतलं आपण पैसे आले मीटर. मग पहिले तेच होतं सगळं. मग काही नाही होते. कोण काय करते जाऊ तिकडे. आता तू म्हणतो बरं पोहता कोपऱ्या कापऱ्या मागून घ्या लागेल मग नाही का. तसं पाहा काहीतरी. नाही ना, सकाळी टाकून देऊ आपण. लोकांना फक्त निरेबिरे होऊ दे. जरा त्याला आनंद घेऊ दे ना. बस शिवलाची लाईन कटली बरं झालं. पण टाकतो ना म्हणा आम्ही काय सोपे आले का. पाहून घेऊ काही नाही नाही का. डर काय जिथे पाहूनच गेले का काय नाही का. जाऊ दे जाऊ दे. बच्चन घेतो लढेंगे. टेन्शन नाही लेणे का. काशीनाथ भाऊ झालं ना तुमचं. रिसिप्ट दिली ना तुम्हाला. ठीक आहे. आता ऑनलाईन पेमेंट करून टाकलं तुमचं. 2,500 रुपये भरून टाकले. ओके. कोणाचं बिल आहे. कोणाचं आहे म्हटलं. तुमचं नाव काय. शिवलाल जगिरा टोयगोटे. हो त्याचं 5,500 रुपये बिल होतं. तुम्ही ते लाईन कटली ना तर ते म्हणलं ते बिल आहे आणि ते आता जोडून द्या म्हणलं. अच्छा तुम्ही कोण. तुमचं नाव काय म्हटलं. भूषण शिवलाल टोयगोटे. असं आहे का. ते तर लय जगाव दिसला मला नाही का. बहुतेक हिरण्य कपुशीच्या पोटी परला झाला वाटतं बा. बरंच बरं आहे. असंच आहे. बरं ठीक आहे भरून घेतो मग. हो तेवढी जोडून देतो काही वादा नाही. भूषण काय कसं काय म्हणलं. पैसे गिशी कुठचे आणले रे बा. माय कसं आहे देतच का आपल्याला काही कोणाचे पैसे अंगावर ठेवा वाटत बा. मग काय आपल्या घरी चटणी भाकर खा पण लोकांचे नाही अंगावर ठेवा. मग आता लाईन बिल भरणं आवश्यक नाही का आपल्याला. शेवटी आपल्या गावाचंच काम आहे नाही. मग म्हणून म्हणलं बा हे घेऊन घ्या. माय बाबा स्वभावाचं कसं अलग आहे. आपल्याला कसं ते पटत नाही ते लोकांच्या अंगावर. लोकांना घराभोवती फिरवणं हे करणं ते करणं असे कामच नाही आपले. हे पैसे घेऊन घ्या आणि आपली लाईन जोडून द्या.
आले म्हणते तरुण वर्ग. खरोखर खरी गोष्ट आहे भूषण. तुझे नाव भूषण आहे पण कामही भूषण सारखंच करू राहिला तू. काऊन की कसं आहे, आपलं जे महावितरण आहे, महावितरण हे खरोखर सांगतो आपल्या लोकांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर सहकार्य कराल तर ते टिकल. तुम्ही जर असे सगळ्या वीज चोऱ्या करसान, असे करसान, कोणी वरून आकोडे टाकसान, तर कसं काय होणार आहे सांगा बा आता. एवढे मोठे कर्मचारी हे कंपनी पोसून राहिलं, हे ते सगळं होऊन राहिलं. याच्या भरोश्यावर आमचे समजा सगळे कुटुंब जगून राहिले, तर मग आपल्याला कसं हे टिकून ठेवावं लागेल. त्यासाठी आम्ही तर प्रयत्न चालूच आहे. परंतु खरोखर तुम्ही बी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे जनतेनं. आणि जास्तीत जास्त वीज बिलाचा भरणा करून आपल्या शासनालाच सहकार्य होईल, त्याचं आपल्या विकासाला बाधा येणार नाही. म्हणून सर्वांनी असं सहकार्य खरोखर करणं आवश्यक आहे. तुमच्या तरुण वर्गापासून खरोखर शिकण्यासारखं आहे. खरोखर तुमच्या बाबापेक्षा तुमचे जे शिवलाल भाऊ आहेत ना, त्यांच्यापेक्षा बी तुमच्यामध्ये खरोखर जाणीव आहे तुम्हाला या परिस्थितीची. तसं काही नाही म्हणा, माझ्या बाबा सोबतच आहे. मग ते कसं देते तर पण मग भाजून पेरून देते, पेरून पेरते आणि भाजून पेरते. शेवटी कसं आकोडे भाकोडे टाकतील, फालतू दंड पडा. शेवटी आम्हाला त्याचा परिणाम भोगा लागेल ना. फालतू ते जर 1 लाख रुपये पडला तर काय भाव पडला आम्हाला. म्हणून मी आता हे म्हटलं बा, जाऊ दे, जिकडे तिकडे करून टाका. हे आपले पैसे जमा करून घ्या आणि जाऊ दे तिकडे. तुम्ही भरू राहिले का माऊली भाऊ? तुम्ही नाही म्हणे ना, भरत ना म्हण ना. नाही भरातच होतं आपल्याला. पण कसं आहे, थोडंसं आता मी उशीर आलो ना ऑटो घेऊन. मला कल्पना नाही, आता सांगितलं येईन. मॅडम आपण तर बिल तयार असते, आपलं काढून ठेवलं असते. घेऊन घ्या, आपलं जमा करा. आता सगळ्यांना दिल्यावर कुठं बसता नाही का. जाऊ दे, शिवलालनं भरलं ना. बरं झालं मग नाही का. जवळपास 90% गेलं वाटते नाही साहेब. 90च्या वर गेला. काऊन की सरासरी सगळ्यांना दिले तर काही वादा नाही राहिला. आता बस हेच राहिले ते 5-6 जण. आला हे जवळपास आला आता. या मग घेऊन घ्या द्यायचं ऑफिसमध्ये, पाहू काय करायचं ते. चला लवकर. आला का भूषण? बरं मी काय म्हणतो भूषण, आपल्याला एक बासा पाहिजे गड्या. एक बासा बबन भाऊसाठी आणि एक आपल्यासाठी. सकाळी आपल्याला वरून आकोळा मारून द्यायचा आहे काय. लाईन काढली ना बा, कुठं बसतो अंधारात मरता का आता सांग बरं तू. तेच म्हणलं, जर एखादा बासा पाहिजे बरं पाटलाच्या वाडीतनी, सकाळी घेऊन येस तेवढा. तसं बासा आणतो, एक तार आणतो, देतो. मग रोजच आपलं लटकवत जा, रोज आपलं काढत जा. कोणी आलं पया धावा, एका दिवशी लटकलं म्हणजे मग समजा ते 4,000-5,000 रुपये काय चीज असते तर. 500 रुपये महिना बिल नाहीत आपल्याला. फालतू तुम्ही म्हणलं काय धंदे करता. एखाद्या व्यक्ती लटकलं तर बसा लागेल ना मग. काय राहील मग. भरले का तो बिल भरलं? परत नाही तर काय करता मग. बसले आपले काही बी भरले माहिती. पैसे माझ्या जवळचे भरले ते. शांतराव भाऊजीकडे पैसे होते माहिती, घेतले भरले. बापरे, मग मायच राहिलं टेकट्याचं. घर झालं आपत झाले, माय भर लागेल. मग मी जातो मग आता, भरून टाकतो. जाऊ दे, भरून टाका. टाकू नका. एका दिवशी लटक सांगतो बसा लागेल. मग सगळंच राहील, काहीच नाही राहणार. जा म्हणलं का झापरू काही गरज नाही तुले. कुठचे देऊ राहिले तू पैसे? किती रुपये दिले म्हणलं ते? कायचे पैसे आहेत ते? काय करता मग आता. शेवटी ग्रामपंचायतचं नाव खराब करणं आहे का नाही. शेवटी सरपंच उपसरपंच आम्हीच आहो ना. मग काय जवळचे थोडा वेळ टाकले तर काय बिघडू राहिलं. तर म्हणून आपल्याजवळ हरभऱ्याचे होते तर पगार आहे आपल्याला दवाखान्याचा 9,000. मग तर म्हटलं माझ्याजवळचे 7.5 आहे, सरपंच साहेबाचे 7.5. असे 15 जमा केले. 12.5 आपली वसुली झाली, ती 27.5 जमा करून टाका. काय करता मग. शेवटी आपलं गाव आहे, आपलंच आहे ना. कोणासाठी करू राहिला आपण. बोलू राहिला झाबरू, तो जोडचे 7,500. काही नाही, काही गरज नाही द्यायची. राहू दे ना राजा, तू आता काय आले, आता हरभराच किती झाला तुले. काय करता. आहे ना मुले, आता दवाखान्याचा पगार आहे. हो, 9,000 रुपये ते भेटते. हरभरे शिल्लकच होते माझ्याजवळ, आबाजीचे पैसे ते. मग आता गावासाठी नाही तर कायसाठी आपले पैसे. मानलं बा या गावात मी, काही माणसं कशी आणि काही माणसं कशी. कमाल आहे बाबा, कठीणच काम दिसते. बरं ठीक आहे, मग कसं करू, भरू का मग सरपंच साहेब तुम्ही म्हणता तसं. ते कसं आहे, जाऊ दे, झाबरू म्हणते ते बरोबर आहे. आज जर आम्ही बिल नाही भरलं पाणीपट्टी, उद्या हंडा मोर्चा आमच्या गावात निघते समजा. त्यापेक्षा बाबा आताच म्हणलं, एक गाव 2 तुकडे भरून टाका, वसूल होईन तेव्हा घेऊन घ्या आम्ही. कमाल आहे बा झाबरूची नाही का. आपण आपली बिलं नाही भरत राजा, ते लोकांचे भरते. बरोबर घ्या मला क्लिअर करून मग आपलं लाईन साहेब घ्या करून. बरोबर ठीक आहे, मग आता फक्त राहायला चक्कीच आता सरपंच साहेब, बाकी तर सगळं आलं बा. चक्की राहू दे आता, चक्कीचं भरतच नाही मी आता. ते जोपर्यंत मुंगशीराम भाऊ पैसे येत नाही तोपर्यंत आपण भरतच नाही. ते चक्की बंद राहावं का, तिकडे कुठून आणू दे ना, आपल्याला काही करण्याला लागत. घ्या आता हे बिल भरून घ्या आणि विषय मोकळा करा. आजचा विषय कंप्लीट, उद्या दुसरा पाहू. आता एक गोष्ट सांगतो लाईनमन साहेब तुम्हाला जाता जाता, कारण की कसं आहे, हे बी एक सांगणं महत्वाचं आहे. जसं तुमचं जे कार्य आहे अतिशय खूप कष्टाचं काम आहे, मेहनतीचं आहे आणि रिस्क आहे तुमच्या कामामध्ये. खंब्यावर जाऊन काम करणं काही सोपं नाही एवढ्या उन्हातानात. परंतु त्याचबरोबर लोकांचं सहकार्य तुम्हाला आहेच, परंतु तुम्ही सुद्धा लोकांना चांगलं सहकार्य चाला. वागणूक तुमची, बोलचाल हे चांगली असली पाहिजे आपल्या ग्राहकाशी. जेवढे तुम्ही चांगले वागसाल तेवढे लोकही तुमच्याशी चांगले वागतात. म्हणून म्हणलं एवढी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. वीज बिल आम्ही भरू, सहकार्य करू, तसंच तुम्ही सुद्धा आम्हाला तशीच सेवा प्रदान करा. आणि आपल्या ज्या देशाचा जो विकास आहे त्याला आपल्याला चालना देणं आवश्यक आहे, याकरता प्रयत्न करा. आणि जास्तीत जास्त सोलरचा वापर आपण करायला सुरुवात करा. या गोष्टीची आता आपल्याला आवश्यकता आहे. ठीक आहे, तर चला आजचा व्हिडिओ संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.